छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सुरू केलेल्या महाराजस्व अभियान या कॅम्प नंतरही नागपुरातील पांगुळ वस्तीतील शेकडो नागरिक जात प्रमाणपत्र, डोमिसाईल आणि इतर दाखल्यांसाठी प्रतीक्षेत आहेत. कचरा वेचणाऱ्या कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थी छकुली जाधवनं 10वी मध्ये 80% गुण मिळवले तरी जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं शिष्यवृत्ती अर्ज भरता आला नाही. वृद्ध नागरिकांचेही दाखले प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या नातवांच्या शैक्षणिक अर्जांमध्ये अडचणी येत आहेत. कॅम्पमध्ये अधिकारी फोटो सेशन करून निघून गेले असं नागरिकांचं म्हणणं आहे. तर योजना उद्देशपूर्ती होण्याऐवजी व्यर्थ ठरतीये. त्यांनी प्रलंबित दाखल्यांसाठी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अहिल्यानगर येथील विवादित जैन भूखंड प्रकरणावरती पडदा पडण्याची शक्यता आहे. 3 महिन्यामध्ये जागा जैन ट्रस्टला मिळणार. संग्राम जगताप आणि ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी आश्वासन दिल्याचा दावा गुप्तीनंद महाराज यांनी केलाय. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित ऑफिसच्या जागेचा वाद चांगलाच गाजला होता. जैन समाजाच्या स्वर्गीय मंगूबाई व्होरा यांनी जैन समाजाला दिलेल्या जागेवर संग्राम जगताप यांनी आपलं कार्यालय सुरू केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. संग्राम जगताप जी मेरे पास में आए, उन्होंने कहा आचार्य जी आप निश्चिंत रहिए, मैं आपको वचन देता हूँ कि जो जगह है मंगूबाई व्होरा की जैन समाज की जगह है, हम उसे 3 महीने के अंदर में जैन समाज को हस्तगत कर देंगे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी घेरलं. त्यामुळे मंगळवारी हे विधेयक पास होऊ शकलं नाही. विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री यावर उत्तर देतील आणि सत्ताधारी व विरोधी आमदारांचं समाधान झाल्यानंतर विधेयक मंजूर होईल. याशिवाय आज 2293 अन्वये सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव विधानसभेमध्ये मांडला जाणार आहे. या प्रस्तावावर सत्ताधारी आमदार चर्चा करतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप अनेक ठिकाणी मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारला घरचा आहेर देण्यासाठी सत्ताधारी आमदार या चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत. विशेष लक्ष आहे सुधीर मुनगंटीवार आणि निलेश राणे यांच्या भूमिकेकडे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. नेत्यांच्या फोडाफोडीमुळे शिंदेंनी थेट अमित शहांकडे नाराजीही व्यक्त केली होती. मात्र आज अगदी त्याच्या उलट चित्र पाहायला मिळालं. नागपुरातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड आहेत. जराही चिडचिड न करता फडणवीस अंगावर येणाऱ्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात असं म्हणत शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणावर आधारित पुस्तकाचं आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना काल एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीसजी हे सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर वावगं. हसत खेळत विरोधकांना चितपट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ती त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे. टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. देवेंद्रजींनी कधी उत्तर त्याला दिलं नाही आणि अर्धावर आणि आदळापटही केली नाही. ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात. अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात. अमिताभ बॉलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे. डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका. हा डी म्हणजे डिवोशनचा आहे, हा डेडिकेशनचा आहे, हा डिटर्मिनेशनचा आहे, हे हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे. 2022 साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे. आणि त्यावेळेस अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे. परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती. त्यांनी नेहमी दाखवून दिलेलं आहे, यारो का हो मैं यार, दुश्मनों का दुश्मन, हे त्यांनी अनेकदा दाखवलंय.
लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांमध्ये सरकारला मोठा फटका बसलाय. सरकारचं तब्बल 32 कोटींचं नुकसान झालंय. सरकारनं विधिमंडळात लेखी उत्तरात याची कबुली दिली. 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय, तर 24 लाख अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचारी असून त्यांच्याकडून लाभाची रक्कम वसूल करणार असल्याचं सरकारनं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा नवा वाद उफाळून आलाय. आपला दवाखाना म्हणजे भ्रष्टाचाराची कुरणं असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केला. विधान परिषदेत आज आपला दवाखाना आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे काल उत्तरं देत होते आणि यावेळी ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी थेट मुद्द्याला हात घातला. ठाण्यामध्ये सुरू असलेल्या आपला दवाखाना क्लिनिकमध्ये चक्क साडीचं दुकान सुरू असल्याची खळबळजनक माहिती डावखरेंनी दिली. यावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देताना माहिती घेऊन संबंधितांवर कारवाईचं आश्वासन दिलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते कडा पहारा देत आहेत. दिवसभरात साधारण 50 कार्यकर्ते टप्प्याटप्प्यानं स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहेत. मोठ्या संख्येनं थांबण्याची परवानगी देखील या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागितली होती. मात्र आचारसंहिता असल्यानं केवळ मोजक्याच लोकांना थांबण्याची परवानगी प्रशासनानं दिली आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या वतीनं देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. 24 तास हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आलाय. मोहोळ नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत झाली. यामध्ये सगळ्याच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मी एक शिवसैनिक आहे. मी सध्याच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद मोहोळ नगर परिषद प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वतः उमेदवार आहे. तर मी इकडं पहारा देण्यासाठी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आम्ही सतत थांबतो. त्यामुळे आता आमचा कालावधी होता थांबण्याचा, त्यामुळे आम्ही थांबलेलो. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवार हिचा आणखी एक कारनामा समोर आलाय. आरोपी शीतलनं अभिनेता रणबीर कपूरवरती नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता. शीतलनं रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरूंनी भाडेकरारातील अटी पाळल्या नाहीत असा आरोप करत त्याच्यावरती दावा दाखल केला होता. तसंच नुकसान भरपाई म्हणून 50 लाख आणि 50 लाख 40 रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये रणबीर कपूरचे फ्लॅट आहेत. शीतल तेजवानीनं करारात नमूद केलेल्या लॉक इन कालावधीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटील आज पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. याआधी 8 डिसेंबरला त्यांनी पुणे पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी उपस्थित राहायचं होतं, परंतु आतेभाऊ जय पवार यांचं लग्न आणि समारंभात व्यस्त असल्यामुळे ते हजर राहू शकले नव्हते. दिग्विजय पाटील मीडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार आहेत आणि या प्रकरणात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्या अटकपूर्व जामिनावर सत्र न्यायालयामध्ये आज निर्णय होईल. आत्महत्या प्रकरणी नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्यावरती गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज सत्र न्यायालय निर्णय देईल. नाशिकच्या येवल्यामध्ये उंदीरवाडी इथं रस्त्यालगत शेतामध्ये बिबट्या लपून बसल्याचं शेतकऱ्याच्या निदर्शनास आलं. त्यानंतर वनविभागानं तातडीनं घटनास्थळी पिंजरा लावला असून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना बिबट्यानं शेतातून धूम ठोकत वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांनाही गुंगारा दिला. रायगड जिल्ह्यातल्या नागावमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 5 जण जखमी झालेत. यामध्ये 3 स्थानिक, 1 वनाधिकारी आणि 1 बचाव पथकातील सदस्याचा समावेश आहे. जखमींवर अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जोपर्यंत बिबट्याला पकडण्यात येत नाही तोपर्यंत नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले. तसंच आज नागावमधील शाळाही बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान याचे पडसाद विधिमंडळातही पाहायला मिळाले. बिबट्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. वनमंत्र्यांनी बिबट्याची नसबंदी करू असं म्हटलं होतं, त्याचं पुढे काय झालं असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय. याला वनमंत्री गणेश नाईकांनी देखील उत्तर दिलंय. महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे. त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी
यांच्यामधला संघर्ष वाढतोय. या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही. मध्यंतरी माननीय वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील. असं काही आफ्रिकेच्या देशांची काही आपली चर्चा झाली आहे का? झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे? आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का? आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय आहेत? क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन एक व्यक्ती कोसळला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. नरेंद्र गुडशेलू असं 42 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. काल संध्याकाळी गुडशेलू हे सोलापुरातील होम मैदान इथं आपल्या मित्रासह क्रिकेट खेळत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जागेवरच कोसळले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलीस चौकीमध्ये करण्यात आली आहे. कांदा लसूण खात नसल्यामुळे पती पत्नीमध्ये वाद शिगेला गेला. पत्नी कांदा आणि लसूण खाण्याचं पूर्णतः टाळत होती आणि याच कारणावरून पतीनं पत्नीला घटस्फोट दिल्याची घटना घडली आहे. दोघांचं लग्न 2002 साली झालं होतं, पण जेवणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. हळूहळू घरगुती वाद वाढले आणि पत्नी मुलासह पतीचं घर सोडून गेली. आता पतीनं फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि कोर्टानं घटस्फोट मंजूरही केला. त्याच्या विरोधात पत्नीनं गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली. फॅमिली कोर्टानं दिलेली सगळी निरीक्षणं आणि निष्कर्ष बरोबर असल्यामुळे हायकोर्टाकडून याचिका फेटाळण्यात आली. पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियमच्या सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलाय. प्रत्यार्पणाला आव्हान देणारी मेहुल चोक्सीची याचिका बेल्जियमच्या कोर्टानं फेटाळली आहे. भारताकडे न सोपवण्याची मागणी चोक्सीने याचिकेद्वारे केली होती. आता सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळल्यामुळे चोक्सीला भारताकडे सुपूर्द करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.